स्वामी समर्थ सेवा केंद्र मंचर दिंडोरी प्रणीत मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशीर्वादानं भारताच्या कानाकोपऱ्यात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवेकरी आंबेगाव तालुका प्रमुख शिवदास पडवळ काका यांनी दिली आहे। गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मंचर या ठिकाणी नवीन वास्तू केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मंचर येथे गुरुपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 5:30 वाजता अभिषेक, भूपाळी आरती, 10:30चे नैवेद्य नंदकुमार वाळुंज, विवेकानंद सईद यांनी आरतीचा लाभ घेत केंद्राच्या कामासाठी भरीव अशी मदत केली आहे। यावेळी सतीश मोरे दादांचं आगमन केंद्रामध्ये झालं। अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सतीश दादा यांनी केलंय। सायंकाळी आरती, त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं। स्वामी मंदिरापासून स्वामींची पालखी गावात चिंतामणी बंगला या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी स्वामी समर्थ जयघोष करून परत केंद्रामध्ये आणण्यात आली। यावेळी स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजेंद्र योगराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, परमविभूत पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरे दादा, परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन, कोटी कोटी प्रणाम। आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या मंचर नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिंडोरी प्रणीत दरबार या सर्व सेवेकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणच्या ग्रामस्थांचं आणि गोरगरीब जनतेचं चांगल्या प्रकारचं योगदान या ठिकाणी या केंद्राला महाराजांच्या चरणी या ठिकाणी लाभलेलं आहे। या ठिकाणी आपल्या शेटे कंपनी असो, बेंडे कंपनी असो, अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्याची भूमिका या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये यांनी या वास्तूसाठी केलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी ऊर्जा या ठिकाणी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या सेवेकऱ्यांना मिळणार आहे आणि जवळजवळ विठ्ठल ओंकारपासून तर खाली वृंदावन सोसायटीपर्यंत, लोंढेमाळ्यापर्यंत एकच हे असं मंदिर या ठिकाणी नूतन या ठिकाणी स्वामी महाराजांचा हा दरबार या ठिकाणी स्थापन झालेला आहे। स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव या सर्व जनतेच्या पाठीशी राहावा ही परमपूज्य गुरुमाऊली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझं नाव रिया मच्छिंद्र सावंत। मी राहणार पारगावतर्फे खेड, पेठ म्हणजे पेठमध्ये मी राहणारी आहे आणि इथे माझं कॉलेज होतं अण्णासाहेब आवटेला आणि माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं। मी स्वामी सेवेमध्ये अजिबात नव्हते, म्हणजे मी मुंबईचे मूळतः राहणारी आणि इथे नुकताच कोरोनामध्ये आम्ही सगळेजण शिफ्ट झालेलो आणि मी इथे 15वी, 13वी, 14वी, 15वीला कॉलेजला आली। तर माझी मैत्रीण प्रिया शेट्टे ती स्वामी समर्थांचं करायची, सो ती तिच्या अनुभवाने सांगायची की असं आम्ही करतो, तसं करतो हे सगळं। तर ते ऐकून छान वाटायचं, पण मी आधी कधी असं म्हणजे स्वामींचं एवढं कधीच म्हणजे काहीच केलं नव्हतं। तर आत्ता अचानक असं वाटायला लागलं की हां करू आपण तिचं। मग पहिल्यांदा मी दुर्गा सप्तशृंगीचं घरात माझ्या पारायण केलं आणि ते मला करून छान वाटलं आणि मग नंतर असं ती डिसेंबरमध्ये स्वामी समर्थांचं पारायण सुरू होणार होतं। तर तेव्हा नेमके माझे असं म्हणजे झालेलं की होतं आहे की नाही आता पारायण माझ्याकडून हे वगैरे असं खूप असं वाटत होतं, पण ते पारायण माझ्याकडून झालं असं एकदम छानपैकी झालं, काही असं म्हणजे अडथळ्यामध्ये आला नाही आणि मग ते पारायण झालं। आमची परीक्षा वगैरे पण झाले नंतर सगळे आणि मग असं बोलत होतो की आता मला कॉलेज संपलेलं, मग आता मला रिझल्ट लागायची वाट बघत होतो। मग मी जॉबसाठी बघत होती सगळीकडे, तर जॉबचं म्हणजे असं कुठेच काही हे नव्हतं, पण असं म्हणजे काय बोलू शकतो आपण की असं मी इंटरव्ह्यू वगैरे दिलेले, 2दा मी इंटरव्ह्यू दिला, एकदा मी रिजेक्ट झालेली आणि दुसऱ्यांदा परत असं झालेलं की आता हा जर भेटला नाही तर मग आता म्हणजे सगळं संपते आता, म्हणजे परत असं कुठेतरी बघावं लागेल वगैरे। आणि मी म्हणजे स्वामींना बोलवते की स्वामी फक्त आता एवढं होऊ दे की इंटरव्ह्यू झाला आहे आता, म्हणजे इंटरव्ह्यू होऊ दे, सगळं होऊ दे, जॉब लागू दे, चांगल्यापैकी भेटू दे सगळं, म्हणजे सुरुवात होऊ दे माझ्या करिअरला। आणि मी पारायण केलेलं हे माझ्या म्हणजे असं मी असतं हे नव्हते केलेलं की हां मला स्वामींचं पारायण केलं म्हणून मला झालं पाहिजे म्हणून, असं माझं तशा ह्याच्याने काहीच नव्हतं। पण मी इंटरव्ह्यू दिला आणि दुसऱ्या वेळी मी सिलेक्ट झाली, मला त्यांनी हे केलं, म्हणजे पहिल्या टायमिंगला मला असं वाटतच नव्हतं। मी स्वामींना रोज बोलत होती, म्हणजे घरी इंटरव्ह्यू देऊन घरी आली, रोज दररोजची सेवा असते ती करत होती। स्वामींकडे फक्त एकच बोलायची की स्वामी प्लीज काही होऊ दे, फक्त आता हे माझं सिलेक्शन होऊन जाऊ दे आणि म्हणजे माझा रिझल्ट लागाय, ते बोलले की तुझा रिझल्ट लागू दे, मग रिझल्ट लागेल तेव्हा तुझं बघता येईल। तर रिझल्टचं म्हणजे असं झालेलं की माझ्या फ्रेंडचा मेसेज आला की
की अजून रिझल्टचा अजून खूप दिवस आहेत, म्हणजे 1-2 महिने तरी अजून जातील आपले सगळ्यांचे. मग पण अचानक मी सेवाच करत होती, जर हे सेवा करून झालेली दररोजची आणि माळ जपून झालेली आणि स्वामींना बोलली की फक्त, आणि मग असा डायरेक्ट मेसेज आला की आपला रिझल्ट लागला आहे. आणि मला इतकं म्हणजे हे वाटलं की कसं स्वामींनी लगेच ऐकलं आणि रिझल्ट लागला. आणि मला म्हणजे मी त्यांना आता माझं जॉबचं वगैरे सगळं हे करून दिलं, म्हणजे ते त्यांच्यासाठी थांबलेले की रिझल्ट लागू दे. हे सगळं म्हणजे 1 महिना झालेलाच सगळं निघून, आणि आता लगेच त्यांनी जॉबचं माझं झालं पण आता. म्हणजे खरंच स्वामींचं मी खूप हे तेव्हापासून मला असं म्हणजे खूप प्रचिती आली स्वामींची. आणि हे सगळं आता बोलताना पण मला हे होतं आहे, तसं मी कधीच असं कधी बोलली नाही, मला जास्त असं बोलता येत नाही, बट हे सगळं होते ते सगळं स्वामींमुळे होतं आहे.